नमस्कार मंडळी, मी प्रियंका कुक विथ प्रियंका मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आता आम्ही गावाकडे आलेलो आहे आणि उद्या आम्ही देवदर्शनाला जाणार आहे। तर आम्ही त्यासाठी इथं कणिक पण मळलेली आहे आणि पालकपुरी बनवणार आहे। तर त्यासाठी इथं पालकपुरीसाठी हे पीठ मळले आणि त्याच्यामध्ये आम्ही ओवा, जिरी, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर मिक्सरला बारीक करून वाटून टाकलेले आहे। आणि पालक सुद्धा आम्ही फक्त पालक पुढचा काड्या घ्यायच्या नाही, फक्त पालक घेऊन बारीक कट करून टाकलेले। आणि इथं तिळाच्या पोळ्या बनवायच्या, तर त्यासाठी इथं कणिक मळून ठेवली। तर कणिक मुरेपर्यंत आता आम्ही भाकरी करून घेणार आहेत। तर बघा इथं ही लोखंडाची चूल आहे, याला काय म्हणतात माहित नाही। तर आता याच्यावरती आम्ही भाकरी बनवणार आहे। ह्या माझ्या ननंदबाई आहेत, गावावरून आले त्यांना कामाला लावलंय आम्ही। बोला काहीतरी, बोला की काहीतरी। भाकरी कर हा। तर बघा आता मी भाकरी भाजणार आहे आणि त्या थापून देणार आहेत संध्याकाळच्या जेवणासाठी। आणि भाकरी झाल्या की आम्ही लगेचच उद्याच्याला देवदर्शनाला जाणार आहेत, तर त्यासाठी आम्ही लगेच पुऱ्या आणि तिळाच्या पोळ्या करून घेणार आहेत। चला मग आता थोडंच दाखवते तुम्हाला। तर बघा गावाकडं ना आबाळ आलेलं आहे आणि वारं पण लई सुटलेलं आहे, म्हणून आम्ही काय केलंय घरामध्येच हे अशी लोखंडाची छान आहे की नाही, बघा मस्त आहे की नाही चूल, अजिबात धूर वगैरे होत नाही आणि किती दिसायला सुद्धा किती छान आहे बघा। तर या चुलीवरच आम्ही छान मस्त भाकरी करणार आहेत, तुम्हाला दाखवतो आता आम्ही। केक कशाचा आणलाय बघू, खाली ठेव। आज काय पार्टी काय मग? तर बघा इथे इथं ताईंची अॅनिव्हर्सरी आहे, तर त्यांच्यासाठी आम्ही केक आणलेला। त्यांना सांगितलंच नव्हतं, सरप्राईज होता। आम्हाला माहित होतं त्यांची आज अॅनिव्हर्सरी म्हणून, तर मी त्यांना अगोदरच पैसे दिले होते आणि येताना मी केक आणायला सांगितलेला होता। तर थोड्या वेळाने दाखवतेच तुम्हाला मी केक कापताना पण। बघा किती छान भाकरी होत आहेत, मस्त। भाजले असं तर खूप दिवसानंतर आम्ही प्रवासामध्ये एकत्र आलो आणि गावाकडे आल्यानंतर यांची अॅनिव्हर्सरी साजरी केली। तर इथे आईंनी सुद्धा औक्षण केलेले आहे आणि मुलांची सुद्धा मस्ती चालूच होती। तर बघा इथे सगळ्यांनी मिळून केक कापला आहे। तर बघा आता भाकरी वगैरे करून झाल्या आहेत आणि माणसांची जेवण वगैरे सगळे झाले आहेत। आता आम्ही तिळाच्या पोळ्या बनवणार आहेत। आई तिळाच्या पोळ्या बनवते, मी बेसनाचे लाडू बनवणार आहे आणि तिकडे पुऱ्याचं पण पीठ अजून बाकी आहे, तर मी तुम्हाला थोडंसं दाखवते। तर बघा ही मस्त छान तीळ असे छान भाजून याच्यामध्ये गूळ खिसून त्यात खडे वगैरे काय आहे ते सगळं व्यवस्थित बघून त्यांनी अगोदरच हे मिश्रण करून ठेवलं होतं। आता त्या पोळी लाटायला लागल्यात। तर त्यामध्ये आता उद्याच्याला आम्ही देवदर्शनाला जाताना लहान मुलांना खाण्यासाठी आम्ही पोळ्या बनवणार आहेत। तर बघा एवढ्या कणकेच्या आम्ही पोळ्या बनवणार आहेत, चांगल्या 20, 25, 30 पोळ्या होणार आहेत। तर एवढ्या सगळ्या पोळ्या झाल्यानंतर मगच पुऱ्या
पालकपुरी तळायची आहे. त्याला धपाटे पण म्हटलं जातं, तळीव धपाटे. तर तुम्हाला मी आता ही पोळी भाजताना एकच पोळी दाखवते आणि नंतर झाल्यानंतर सगळ्या पोळ्या दाखवते. तर बघा, तवा गरम झालाय, चिटकून आहे तव्याला म्हणून तेल लावायचं, कारण आम्ही अगोदर त्याच्यावरती भाकरी केलेल्या होत्या. हे बघा किती मस्त बघा भाजली. ह्या सगळ्या पोळ्या करून आम्ही एका पेपरवरती टाकणार आहेत, जेणेकरून त्याला घाम वगैरे येऊ नये आणि व्यवस्थित राहतात. या 2 ते 4 दिवस आरामात टिकतात, खराब होत नाहीत. त्याच्यामुळं आम्ही आजच संध्याकाळी करून मग उद्या प्रवासामध्ये खाण्यासाठी बनवले आहेत. तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून तुमच्या लहान मुलांना खाऊ घाला. बघा छान भाजले. आता ह्या सगळ्या मी आता झाल्यावरच दाखवते तुम्हाला, असं कारण सगळ्या काही दाखवू शकत नाही. आता मी सगळ्या पोळ्या झाल्यावर दाखव. तर बघा, त्याच दिवशी इथे सगळ्या भाकरी करून मी जेवण्यासाठी मोडून घेतल्या होत्या. भात आणि बटाट्याची भाजी बनवलेली. आल्यानंतर एवढा सगळा स्वयंपाक, 5-6 तासांचा प्रवास आणि त्यानंतर एवढा सगळा स्वयंपाक, पांढरा भात केला आहे. आणि आम्ही यायच्या अगोदरच आईंनी डाळ भात केलेला होता, तर इथे वरण, फिकं वरण केलेलं आहे. तर बघा, एवढ्या सगळ्या भरपूर केलेल्या आहेत तिळाच्या पोळ्या. तसंच हे धपाटेसुद्धा केलेले आहेत तळून. याच्यामध्ये पालक टाकून किती मस्त झालेत बघा. चला तर मग, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.